नमस्कार, मी सुमित कुसरे. मी आज आपल्या ई शिवाई बॉस चार्जिंग कशी लावायची आणि चार्जिंग लावताना कुठल्या नियमाचे पालन करायचे आहे ते तुम्हाला सांगणार आहे. चला तर. सर्वात आधी आपली गाडी चार्जिंगवरती लावताना ही सरळ रेषेमध्ये चार्जिंगवरती गाडी लावावी. दोन्ही बाजूने तुम्ही बघू शकता की आपली गाडी हे सरळ लागलेली आहे. आणि त्यानंतर आपलं जे मेन कटआउट राहते ते चालूच ठेवायचं आहे चार्जिंगवरती जेव्हा आपण गाडी लावतो तेव्हा. त्यानंतर आपल्यावाले AC हा BCS मोडमध्ये असला पाहिजे. त्यानंतर आपण आपली गाडी आपण चार्जिंगवरती लावू शकतो. बघून घ्या प्रॉपरली. BCS मध्ये आहे AC आणि आपलं कटआउट चालू आहे. आता आपण चार्जिंगवरती लावू गाडी. हे आपलं बॉयनट खोलायचं आहे इंजनचं. त्यानंतर इथे आपले चार्जरचे होल्डर राहतात, बघून घ्या. ते असे हे खोलायचे आहे. इथे 2 होल्डर दिलेले आहे चार्जिंग लावण्याकरिता. त्यानंतर आता इथे आपण जे चार्जिंग गन आहे इथे आपण दोन्हीकडे चार्जिंग गन लावणार आहे. आता आपण हे गन फिट करत आहोत. आता इथे ही गन लागलेली आहे प्रॉपरली. आता अशीच आपण इकडे दुसरी गन लावणार आहे आणि हे आता आपण दुसरी गन लावत आहे इथे. आता प्रॉपरली आपल्या 2 गन इथे लागलेल्या आहे. चला आता आपण चार्जिंग चालू करणार आहे गाडीची. आता चला तर आता आपण चार्जिंगसाठी गाडी लावत आहे. ती प्रोसिजर चालू आहे. इथे आपला पासवर्ड वगैरे टाकून घ्यायचा. त्यानंतर आता इथे कनेक्टिंग होणार आपलीवाली चार्जिंग. तरी 10 ते 15 मिनिट लागते चार्जिंग स्टार्ट व्हायला. आता बघू शकता इथे आपलीवाले चार्जिंग ही चालू झालेली आहे. आपली बस चार्जिंग होत आहे. आता बघा आपले दोन्ही चार्जर लागलेले आहेत. दोन्ही चार्जर कनेक्ट झालेले आहे आणि आपली बस चार्जिंग होत आहे. इकडे पण 29% आहे आणि इकडे पण 29% आहे. हे बघा आता आपली बस ही चार्जिंगवरती लागलेली आहे. 30% झालेली आहे. तर अशी आपल्याला चार्जिंगवरती लावायची आहे आपली ही शिवाई बस. तसं तर तिथे चार्जिंग मॅन राहतेच, तेच लावत असते. पण आपण प्रोसिजर सांगितली आहे की कशी लावायची आपली ही बस चार्जिंगला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला फॉलो करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्यासोबत जुडून राहा. जय महाराष्ट्र मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये. चला तर मग.